असू दे असू दे असू दे. बास झालो, कंटाळा आला. कटाळाला म्हणजे आजारी आहे तुम्ही, ठेवा की. नाही काय हो, असं हे पडून राहिलं ना की जास्तच आजारी असल्यासारखं वाटतं. जरा फिरलं की बरं वाटेल. आई साहेब तुम्ही काय ऐकाय नाही बघा. नाही हो, असा खोलीतल्या खोलीत फेऱ्या मारतो, जरा बरं वाटल. मनाचंच खरं करणार. अहो तुमच्या पट्ट्यांच्या नादात आमचं कुंकू गेलं की हो. मग ते काय महत्वाचं आहे? बाईच्या आयुष्यात लय महत्वाचं असतं कुंकू. कुंकू नाही तर तिला काय बी मान नाही. दागिना असतो तो, लय मोठा दागिना. पण बाबा, भुवनेश्वरी मॅडम तुमच्या नावाचं कुंकू लावतात, मंगळसूत्र घालतात. तरीही ती माझी बायको नाही. माझी खरी आणि एकमेव बायको सौभाग्यवती चारुलता चारुहास सूर्यवंशी. हे भुवनेश्वरी ती बाई नाही. तरीच मला वाटलं होतं, जिवंत माणसाच्या फोटोला हार कसा घातला? फोटोमध्ये माझी चारुलता आहे. ती आज या जगात नाही, पण माझ्या मनात आहे आणि माझ्या डोळ्यासमोर सतत माझ्या खोलीत फोट होत आहे. म्हणजे चारुलता मॅडम आणि भुवनेश्वरी मॅडम एक सारख्या दिसतात. पण विचार, स्वभाव, वर्तणूक, संस्कार, शिक्षण यामध्ये दोघींची अशी यत्कंचित ही तुलना होऊ शकत नाही. माझ्या चारूच्या नखाची सर नाहीये त्या भुवनेश्वरीला. दुर्दैवानं फक्त दोघींचा चेहरा सारखा आहे आणि तोच चेहरा या भुवनेश्वरीसाठी हुकमाचा एक ठरला. आणि या चेहऱ्यामुळेच या घराची मालकीण होता आलं तिला. माझ्या नावाचं कुंकू लावून फिरते ना हे गावभर. अक्षरा, तो हक्क तिला मी दिलेला नाही ना, तिला तो कायद्यानं मिळालाय. तो हक्क तिनं ओरबाडून हिसकावून घेतलाय. या कुंकवाचं काय मोल आहे हे आम्हाला चांगलंच माहित आहे. नुसतं कुंकू असून काय बी उपयोग नाही. कुंकवाचा धनी लागतोय. मग नुसता असला धनी असून तर काय फायदा आहे? फायदा काय बी नाही. आपण मान मिळतो, पण मनात स्थान नाही निर्माण करता येत. आम्ही सगळं केलं, पण तुमच्या वडिलांच्या मनात त्यांच्या बायकोचं, तुमच्या आईचं स्थान नाही निर्माण करू शकलो. पण माझ्या मनात आईचं स्थान तुमचंच आहे. त्यांच्या मनाचा कशाला विचार करता तुम्ही? त्यांचा विचार सोडा. आम्ही त्यांचा विचार करतो कारण त्या माणसावर आम्ही मनापासून प्रेम केलंय. आई साहेब, लायकी नसलेल्या माणसावर तुम्ही प्रेम केले म्हणताना तुमच्या वाट्याला फक्त दुःख आले. त्याचं सोडा. मी तुम्हाला सांगतो, मुलगा म्हणून मी तुम्हाला कवाच अंतर देणार नाही आई साहेब. ते माहित आहे आम्हाला. आमची सगळी भिस्त तुमच्यावर तर आहे. ओरबाडून घेतलं. अधिपतीने तिला आई मानलं, पण मी त्या बाईला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारलं नाही. पण अधिपतीचा आईबाबतचा हट्ट हा त्या भुवनेश्वरीचा हुकमाचा एक्का झाला. हुकमाचा एक्का? दोघींचा चेहरा सारखा आहे ना. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा त्या फोटोबद्दल सगळ्यांना विचारलं तेव्हा मला घरात कुणीच काहीच सांगितलं नाही. आजी मला म्हटल्या होत्या,
की योग्य वेळ आली की तुला सगळं कळेल. हीच ती योग्य वेळ. बाबा मला प्लीज सगळं सांगा. मला सगळं ऐकायचं. भुवनेश्वरी मॅडम नक्की इथे कशा आल्या? ती आली नाही, मी आणलं तिला इथं. म्हणजे मला काही कळलं नाही. चारू गेल्यावर माझा अधिपती मला सारखं विचारायचा, बाबा बाबा आईचा फोटो का लावलाय भिंतीवर? आई कुठे गेली? आई घरात का दिसत नाही? आई कधी येणार? त्याला काय सांगावं मला कळायचं नाही. लहान पिल्लू होतं ग एवढंच. त्याला समजेल अशा पद्धतीने मी त्याला सांगायचा प्रयत्न केला. म्हटलं, अधिपती बाळा, तुझी आई देवाघरी गेली. त्यानं ऐकलं ते आणि एके दिवशी बॅग घेऊन आला. म्हणाला, माझी आई देवाघरी गेली आहे तर मी पण जातो देवाघरी. अधिपती थांब. अरे कुठं चाललंयस बाळा? माझी आई देवाघरी गेली ना तर मला पण देवाघरी जायचंय. असं नाही बोलायचं बाळा. चल घरी चल. मी देवाघरी जातो आणि आईला घेऊन येतो. सोडा. अधिपती ऐक माझं. अधिपती देवाघरी जायची भाषा करायला लागला आणि मी हादरलो. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी काय करू मला कळेना. त्याला कसं समजावून सांगू? समजून घेण्याचं त्याचं वय नव्हतं आणि मी समजून सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मी त्याचं मन दुसऱ्या कशात तरी गुंतवायचा प्रयत्न केला. त्याला कळलं नाहीच की त्याची आई आता मेली आहे आणि ती परत कधीच येणार नाही. आणि हे त्याला थेट तोंडावर सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. अक्षरा, मी प्रयत्न करत राहिलो, थापा मारत राहिलो की देवबाप्पाला तुझी आई खूप आवडली असेल. त्याला काही दिवस तिला ठेवून घेतलं असेल. मला माहिती होतं हे खूप काळ खेचता येणार नाही. पण मी माझ्या परीनं प्रयत्न केला. आईच्या आठवणीपासून त्याला दूर नेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या समोर आणत गेलो. पण सगळ्यात मला अपयश आलं. मला कळत नव्हतं अक्षरा मी काय करू. बायको गेल्याचं दुःख करू का माझ्या पोराला सांभाळू. मला पश्चाताप होत होता. का मी बेंगलोरला गेलो? का मी चारूला बस न जायची परवानगी दिली? का? चारू खरंच कधी कार वापरायची नाही. तिला सामान्य माणसात सामान्य होऊन मिसळायला आवडायचं आणि मी कधीच तिला काही करण्यापासून अडवलं नाही. आमचं नातच असं होतं. अशा माझ्या चारूच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झाली आयुष्यात ती मला भरून नाही काढता आली. इकडं अधिपतीनं आई 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 असा आकांत मांडलेलं. त्याला मी माझ्याबरोबर कधी बाहेर घेऊन गेलो की थोडा वेळ तो डायव्हर्ट व्हायचा. आईचा विसर पडायचा त्याला. मग मी न्यायचो त्याला माझ्याबरोबर बाहेर. एकदा असंच मी त्याला बाहेर घेऊन गेलो होतो. कोणीतरी रस्त्यात हाक मारली. सांत्वनासाठी कोणी काहीतरी बोलत होतं माझ्याशी. 1-2-4 सेकंदासाठी माझं लक्ष अधिपतीवरून हटलं. मी त्यांच्याशी बोलत होतो. बघितलं तर ते गृहस्थ माझ्याशी 2 मिनिटं बोलून निघून गेले. तितक्यात अधिपती माझा हात सोडून निघून गेला होता.
अधिपती मी घाबरलो. मी अधिपतीला शोधत सैरा वैरा धावत धावत सुटलो. रस्त्यावर एके ठिकाणी मला मला अधिपती धावताना दिसला. मी त्याच्या मागे पळालो आणि त्यानं अचानक रस्त्यावरच्या एका गरीब फाटक्या साडीवाल्या बाईच्या पायाला जाऊन मिठी मारली. आई म्हणून ओरडला. आई म्हणू लागले होते. मी घाबरलो अक्षरा. हा पोरगा रस्त्यावरच्या कुठल्याही बाईला आता आई आई म्हणतोय. मी त्याच्या जवळ गेलो. आई आई अधिपतीनं पुन्हा एकदा त्या बाईला आई म्हणून हाक मारली. गरीब फाटक्या कपड्यातली बाई होती ती. त्या बाईनं अधिपतीकडे वळून बघितलं. मी तिच्याकडे पाहिलं आणि मला धक्का बसला. कारण ती ती गरीब फाटक्या साडीतली बाई हुबेहूब माझ्या चारूसारखी दिसत होती. तीच भुवनेश्वरी. चारू या बाईला बघून मी अवाक झालो होतो. क्षणभर वाटलं माझी चारुलता परत आली का काय. पण त्या भुवनेश्वरीने बोलायला तोंड उघडलं आणि मला कळलं ही बाई माझी चारुलता असूच शकत नाही. काय झालं? तुझी आई हरवली का? हा आई ए सोन्या, मी तुझी आई नाही. माझं नाव भुवनेश्वरी. कुणाचं लेकरू आहेस तू? हा मला कशा पाय मिठी मारलीस तू? तूच आई आहेस माझी. अधिपती त्या बाईला आई आई म्हणत होता कारण त्याला ती चारूच वाटत होते. पण मला पहिल्या काही क्षणात कळलं की ही चारू असूच शकत नाही. मला गरिबीचा प्रॉब्लेम नाहीये अक्षरा. पण त्या भुवनेश्वरीचा अडाणीपणा तो लपून राहत नव्हता. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचे संस्कार माझ्या चारूची आणि तिची तुलनाच नव्हती. पण हे सगळं कळण्याचं अधिपतीचं वय नव्हतं. आम्हाला सोडून तू का गेलेली देवा घरी? आता मला पण यायचंय. अरे बाळा, माफ करा अधिपती. चल बाळा. बाबा आता आईला कुठे जाऊ द्यायचं नाही. आईला आपण आपल्या घरी घेऊन जाऊ. आई चल ना तू. अधिपती थांब चल. थांब. काय त्याची आई नाहीये. बिचारा लेकरू. अधिपती घरी चल. ती आई नाही बाळा. चल. नाही हीच आई आहे. आपली आई देवाघरी गेली ना. नाही तुम्ही खोटं बोलताय. हीच आई आहे माझी. हिला का घरी नेत नाही तुम्ही? अधिपती आहे तेव्हापासून जो तिच्या पायाला मिठी मारून आहे आजपर्यंत तिच्या पायाशी आहे. फक्त दिसण्यातलं साधर्म्य नाही अक्षरा. कसं माहिती नाही पण पहिल्याच दिवशी त्या बाईनं अधिपतीला वश केलं. तो तिला सोडायलाच तयार नव्हता. आणि आजही तीच परिस्थिती आहे ना. तो तिला सोडायलाच तयार नाही. आई म्हणून त्या दिवशी त्या बाईला त्यानं जे मानाचं स्थान दिलंय ते मला नाही वाटत त्याची सख्खी आई वरून आली तरी तिला तो देईल. बाबा, अधिपतींसाठी त्या आई नाही आहेत, देवी आहेत. त्याचाच भुवनेश्वरीने पुरेपूर फायदा घेतलाय आणि माझ्या घरावर पूर्ण वर्चस्व मिळवलंय त्याने.
आधिपती आम्ही जशा हाय तशा हाय बघा. कोणी आम्हाला अडाणी म्हणलं तरी बी आम्हाला काय बी फरक पडणार नाही. कारण आमच्याकडे डोसकं हाय, अक्कल हाय आणि त्याच्या जोरावर आज आम्ही इथवर आलोय. आज आमच्याकडे सगळं आहे आधिपती. सोनं नाणं, पैसा अडका सगळं आहे. फक्त एकच गोष्ट नाही आमच्याकडं. काय? तुमच्या वडिलांचं प्रेम, त्यांची साथ. कशाला पाहिजे त्या माणसाची साथ? तुम्ही एकट्या बाज आहे. असं नाही हो अधिपती. बाईला नवऱ्याची साथ लागते. प्रत्येक बाईला असं वाटतं की तिने सवाष्ण म्हणून जगावं आणि सवाष्ण म्हणूनच मरावं. आमची बी तीच इच्छा आहे. आम्ही जेव्हा तिरडीवर जाऊ नवं तेव्हा आमच्या गळ्यात हे काळे मणी आणि कपाळावर कुंकू असावं. मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडं आम्ही त्यांचा इलाज सुरू केला. असं वाटतंय की त्यांनी बरं व्हावं. 4 शब्द बोलावे आमच्याशी. आमच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवावा. पण नाही, त्यांनी हात उगारला तो आमच्यावर हल्ला करण्यासाठीच. कशाला काहीतरी मागचा आता काढताय तुम्ही? हे सगळं ऐकलं की त्या माणसाचा अजून राग येतोय मला. अधिपती तुम्हासनी एवढा राग येतोय तर विचार करा आमचं काय होत असेल. सवाष्ण असून बी नसल्यासारखं राहतोय आम्ही या घरात. म्हणजे भुवनेश्वरी मॅडम ह्या घरात कशा आल्या? तुम्ही म्हटलात की तुम्ही त्यांना या घरात घेऊन आलात. म्हणजे तुमचं लग्न? तिच्याशी लग्न हा असला विचार सुद्धा कधी माझ्या मनात आला नव्हता. अक्षरा ती बाई फक्त माझ्या चारूसारखी दिसते दुर्दैवाने. बाकी तिची तुलना माझ्या चारूशी होऊच शकत नाही. अगं ही अडाणी असंस्कृत कपटी बाई आहे ती. तिला शांत व्हा. लायकी नाहीये. तुम्ही बसा आधी. ही काय बसा. चारूला शांत व्हा. शांत व्हा. बाबा, तुम्हाला हा विषय नको असेल तर? मला ती बाई माझ्या घरात नको आहे बस. आणि माझ्या चुकीमुळे ती या घरात आली आहे. म्हणजे मला कळलं नाही. सांगणार, आज सगळं सांगणार तुला. अधिपती लहान होता. त्याला कळत नव्हतं की ही आईसारखी दिसणारी जी कुणी आहे ती आपली आई नाही आहे. पण मला कळत होतं ही माझी चारू नाही. चारूच्या जवळपास सुद्धा जाणारी ही बाई नाही. मी अधिपतीला उचललं आणि घरी घेऊन निघालो तर अधिपती हट्ट करायला लागला. बाबा, आईला आपल्या बरोबर घेऊन जाऊया, त्याशिवाय घरी जायचं नाही. रडायला लागला तो. मी अधिपतीला खूप समजावलं पण त्यानं माझा ऐकलं नाही. आणि त्याच्या मनाचा विचार करून मी एक अशी चूक केली जी मला पुढे कधीही सुधारता आली नाही. तुम्ही काय केलं? अधिपतीचं मन राखलं मी. आईच्या मायेचं छत्र त्याच्या डोक्यावरून हरपलं होतं. पोरकं बाळ होतं माझं. त्याला कसं सांभाळावं मला काहीच कळत नव्हतं. सगळी मदार घरातल्या नोकर मंडळींवर होती. आणि म्हणून अधिपतीच्या मनाचा विचार केला आणि मी भुवनेश्वरीशी बोललो. तिला या घरात घेऊन आलो. काही गोष्टी मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो. तुम्ही हुबेहूब अधिपतीच्या आईसारख्या दिसता. अधिपती लहान आहेत. त्यांना हे कळत नाहीये की तुम्ही त्यांच्या आई नाही. कधीतरी त्याला या गोष्टीचा कदाचित विसर पडेल. तोपर्यंत तुम्ही इथे राहा. काळजी करू नका. तुम्ही आमच्या घरात सेफ आहात. आणि वाटल्यास तुम्हाला तुमच्या घरातल्या कोणाला बोलवायचं असेल, म्हणजे तुमच्या आई किंवा कोणी, तर सोबतीला बोलवून घ्या इथं. काय? हा. आणि
जोपर्यंत तुम्ही इथे राहतात तोपर्यंत तुमची सगळी व्यवस्था आम्ही करू. म्हणजे खाणं पिणं राहणं सगळं. तुमची सगळी जबाबदारी आमची राहील. आणि 50,000 रुपये देईन मी तुम्हाला. किती? 50,000. तुम्हाला जास्त हवे असतील तर हो नाही नाही, हे लयत. तुमचं काम एकच. काय? अधिपतीची आई आता या जगात नाहीये हे त्याला हळूहळू कन्व्हिन्स करायचं. काय काय करायचं? त्याला पटवून द्यायचं की त्याची आई आता या जगात नाहीये. पण कसं करायचं? या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडेही नाहीये.